जोपर्यंत माणसाला कुठल्याही गोष्टीची उणीव भासत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही, त्याची जाणीव होत नाही. प्रापंचिक गोष्टीमध्ये ज्या गोष्टीला आम्ही मौल्यवान समजतो, खरं तर त्या किती मौल्यवान आहेत याची आम्हाला कधी जाणीवच होत नाही. आमच्यासाठी मौल्यवान काय आहे, आमची खरी धनसंपदा काय, माणसाची उंची जी आहे ती उंची त्याच्या पैशावरून, त्याच्या बंगल्याच्या उंचीवरून, त्याच्या गाडीच्या उंचीवरून, लांबीवरून नाही ठरत. तुमच्याकडे गाडी किती पण सुंदर असू शकते, पण तेवढी तुमची ड्रायव्हिंग सुंदर असेलच असं नाही. तुम्ही एक श्रीमंत व्यक्ती असू शकता, परंतु तुम्ही एक चांगले माणूस असायलाच असं नाही. जर तुम्ही या सर्व उच्च वस्तू असतील, हे कपडे असतील, या सगळ्या वस्तू ज्या शरीरावर मी परिधान केल्या, ते शरीर जर निरोगी नसेल, ते समाधानी नसेल, त्याच्या आतमध्ये असलेलं मन जर दुःखी असेल, ते जर उदास राहत असेल, तर त्या सर्व साजो सामान आणि ऐश्वर्याला शून्य किंमत. बघा ना, तुम्ही जीवनामध्ये जे जे तुमच्या अनुभवाला येतं, जे जे तुमच्या वाट्याला येतं, त्याचा परिपूर्ण आनंद घ्या. आनंद घ्यायला कोण तुम्हाला अडवतंय? उंची वस्त्र घाला, चांगली गाडी घ्या, पण त्यात अडकू नका ना. भेट आम्हाला जेव्हा मिळते त्याची किंमत आम्ही आमच्या मेंदूने नाही केली. मेंदूमध्ये ती क्षमता नाही. हे संपूर्ण जे काही व्यवस्था आहे ना, ही सगळी व्यवस्था तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी आहे. हे सगळं मेकअपचं सामान आहे मित्रा. तुझ्या आतमध्ये जोपर्यंत आरोग्य नाही आहे तोपर्यंत या मेकअपच्या सामानाला काही महत्त्व नाही. आज आम्ही जिवंत आहे त्याच्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही, काहीच नाही. रिश्ते, नाते, पद, पैसा, प्रतिष्ठा, नावलौकिक काही महत्त्वाचं नाही जोपर्यंत तुमच्याकडं जीवन नाही आहे. आणि ते जीवन तुम्हाला दररोज भेट मिळतंय. सकाळी सूर्योदय होतो, एवढा भव्य सूर्योदय होतो. किती जण बघता रे? जाणीव निर्माण करा. तुमच्याकडनं हा दिवस काढून घेतला जाईल, त्या अगोदर त्याचा आनंद घ्या. दररोज तुम्हाला भेट मिळते हो, सूर्यास्ताची, सूर्योदयाची भव्य. त्याला दररोज सकाळी त्याचं आभार माना, स्वागत करा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. पुढच्या क्षणाला जरी मृत्यू आला ना, तरी त्याला पण वाटलं पाहिजे, अरे याला कसं न्यावं, हे तर एवढं आनंदात आहे. रोज आम्हाला मिळणारं जे जीवन आहे त्याचं आम्ही स्वागत करू आणि ते आनंदाने जगू. क्षणोक्षणी आम्ही त्याचा आभार मानू. हे जेव्हा वृत्ती आमच्यामध्ये निर्माण होईल आणि आम्ही वर्तमान काळात जगायला लागू, आणि या बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा माझा आनंद महत्त्वाचा आहे, आणि मी आता वर्तमान काळात जे काही करतो आहोत, जिथे कुठे आहोत, जसे आहोत, त्याच्यामध्ये मी प्रचंड आनंद घेतोय, जिवंत राहतोय. जी दिवसाची जी सुरुवात आहे ती या ब्रह्मांडाचा जो ऊर्जेचा स्रोत आहे आमच्या पृथ्वीचा, त्या सूर्यनारायणाचं दर्शन मी घेईल. आणि तो या पृथ्वी तलावर सर्वांना जीवन देण्यासाठी येतो माझ्यासहित. मी त्याच्या स्वागतासाठी हजर असेल. एवढं जरी तुम्ही करू शकलात तरी मला वाटतं हा फार मोठा बदल आहे. मित्रहो, माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची जाणीव कधी होते? जेव्हा त्याची उणीव भासते. जोपर्यंत माणसाला कुठल्याही गोष्टीची उणीव भासत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही, त्याची जाणीव होत नाही. जीवन हे ज्या वेळेस तुमच्याकडनं काहीतरी हिरावून घेत तेव्हा त्याची किंमत कळते. तुमच्यासाठी किंवा कोणत्याही माणसासाठी, आज सामान्य माणसासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? जी त्याच्याकडनं काल काढून घेत. जोपर्यंत ती गोष्ट त्याच्याकडे आहे तोपर्यंत त्याला तिच्याविषयीचं जे समाधान आहे, जी जाणीव आहे ती नाही. अगदी लहान मूल पहा, त्याच्या खेळण्या पूर्ण घरभर इकडे तिकडे पडलेल्या असतात. तो त्याच्याकडे डोंकून सुद्धा बघत नाही. पण जर एखादं पाहुणं पोरगं आलं आणि त्यांनी जर त्या खेळण्याला हात लावला, तांडवच. एखादी स्त्री पहा, जेव्हा लग्न होऊन काही दिवस जातात त्यानंतर जर आपला नवरा जर दुसरं कोणत्या स्त्रीचं जर कौतुक करत असेल, तिला प्रचंड ईर्ष्या निर्माण होते. किंवा आपल्या नवऱ्याला जर एखादी स्त्री प्रतिसाद देत असेल तर तिच्यामधलं स्त्रीत्व तात्काळ जागृत होतं. असं का होतं की आम्हाला जेव्हा उणीव भासते तेव्हा जाणीव होते? आम्हाला रात्रंदिवस या गोष्टीचं स्मरण का राहत नाही की आम्ही जिवंत आहोत? हेच फार मोठं भाग्य आहे. आम्ही क्षुद्र गोष्टींना महत्त्व देतो. का आज काय झालं? पैसे हरवले. आज काय झालं? ह्याने अपमान केला. आज काय झालं? नोकरी गेली. आज काय झालं? पत्नीबरोबर भांडण झालं. आज काय झालं? सर्वात मौल्यवान गोष्ट चोरीला गेली. अहो, काल दागिने घेतले आणि आज बाजार उतरले.
भयंकर दुःख. प्रापंचिक गोष्टीमध्ये ज्या गोष्टीला आम्ही मौल्यवान समजतो, खरं तर त्या किती मौल्यवान आहेत याची आम्हाला कधी जाणीवच होत नाही. आमच्यासाठी मौल्यवान काय आहे, आमची खरी धनसंपदा काय. आजच्या पिढीमध्ये आरोग्य ही सर्वात मोठी धनसंपदा आहे हे आमचे ऋषीमुनी सांगून गेले. त्यांना कदाचित माहिती होतं भविष्य काळाच्या पिढ्या जन्माला कशा येणार आहेत आणि त्या कशा वाहवत जाणार आहेत. ज्या शरीराच्या मदतीने आम्ही जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, ज्या मनाच्या मदतीने आम्ही जीवनाचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो, ते शरीर आणि मन आज बिमार आहे, अशक्य आहे, त्याला आरोग्यच नाही आहे. एखादी मोटरसायकल चालवाविषयी वाटते आणि तुम्हाला तुमच्या मित्राची मोटरसायकल मिळाली, त्याने तुम्हाला मनमोकळेपणाने मोटरसायकल दिली आणि तुम्ही जीवनामध्ये पहिली राईड घेणार आहात. तुम्ही आत्ताच नवीन नवीन शिकला आहात, पाठीमागे तुमच्या सर्वात घरातलं प्रिय व्यक्ती आहे, आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल किंवा भाऊ असेल, मित्र असेल, त्याला तुम्ही घेतले आणि त्याला कौतुकाने सांगता आज मी तुला एक राईड करून आणणार आहे. आणि तुम्ही गाडीवर बसता आणि गाडी स्टार्टच होत नाही. तुम्ही किक मारून मारून थकता, घामाच्या धारा निघू लागता. शेवटी इकून तिकून गाडी चालू झाली, खंड बंद. असं जर व्हायला लागलं तर विचार करा, आम्हाला त्या राईडचा आनंद मिळण्यापेक्षा प्रचंड दुःख आणि यातना होता. नवे नवे अपमान होतो, कारण आपल्या पाठीमागे कोणीतरी आपण घेऊन चाललेलो आहे, त्याचा देखील घोर निराशा झाली. मित्रांनो, जीवनाकडे आम्ही खेळकर वृत्तीने का पाहत नाही? कारण आम्ही आमच्या अहंकाराला खूप महत्त्व दिलं, आम्ही आमच्या अज्ञानाला खूप महत्त्व दिलं. अज्ञान काय की मी जे इथं साठवलेलं आहे तेच माझं जीवन आहे. हजारो लाखो वर्षांचा इतिहास साक्षी आहे की कोणीही कमवलेलं धन दुसऱ्याला लाभत नाही, लाभेलच याची खात्री नाही, लाभतच नाही. बापाने कमवलं, मुलगा उधळून लावतो, मुलाने कमवलं, बाप उधळतो. सगळी उदाहरणं आहे. विचार करा मित्रांनो, आजच्या काळामध्ये माणसं ज्या पैशांच्या, संपत्तीच्या, प्रॉपर्टीच्या मागे धावता आणि त्याच्यासाठी सर्वस्व पणाला लावता, ते त्याच्या तरी उपयोगाला येतं का? माझं उदाहरण घ्या. मी जेव्हा काही हजार रुपयाच्या पगारांची नोकरी करत होतो, तेव्हाचं माझं आयुष्य आणि आता मी लाखो रुपये कमवतो, करोडपती आहे, आत्ताचं माझं आयुष्य. मी ठरवलं तर दररोज 5 स्टार हॉटेलमध्ये राहू शकतो, जेवू शकतो, कायम विमानाने प्रवास करू शकतो, एखाद्या हायफाय सोसायटीमध्ये किंवा अतिशय रिच एरियामध्ये एखादा फ्लॅट घेऊन, बंगला घेऊन किंवा तिथं जागा घेऊन राहू शकतो. एवढी माझी परिस्थिती आहे. पण मी हा विचार करत नाही की तिथे माझा आनंद आहे का. त्या फर्निचरमध्ये, त्या बंगल्यामध्ये, त्या एकांतामध्ये, एकटेपणामध्ये माझा आनंद आहे, माझ्या जीवनाचं सार्थक आहे. श्रीमंत अशा गाडीमध्ये ड्रायव्हर, मी मागं रुबाबात बसलेलो आहे. सर्व समाजापासून, माझ्यासारख्या लाडक्यांपासून मी माझं एकटा आहे, पण मी मोठा आहे. मी कोणाला सहजसहजी भेटत नाही, माझी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय मी कोणाला वेळ देत नाही. मी सामान्य माणसामध्ये मिसळत नाही. श्रीमंत कपडे मी घालतो. मला सांगा, माणसाची श्रीमंती त्याच्या विचारांवरून असते की त्याच्या पोशाखावरून असते? विचारांवरून असते. माणसाची उंची जी आहे ती उंची त्याच्या पैशावरून, त्याच्या बंगल्याच्या उंचीवरून, त्याच्या गाडीच्या उंचीवरून, लांबीवरून नाही ठरत. तुमच्याकडे गाडी किती पण सुंदर असू शकते, पण तेवढी तुमची ड्रायव्हिंग सुंदर असेलच असं नाही. तुम्ही एक श्रीमंत व्यक्ती असू शकता, परंतु तुम्ही एक चांगले माणूस असायलाच असं नाही. जर तुम्ही या सर्व उच्च वस्तू असतील, हे कपडे असतील, या सगळ्या वस्तू ज्या शरीरावर मी परिधान केल्या, ते शरीर जर निरोगी नसेल, ते समाधानी नसेल, त्याच्या आतमध्ये असलेलं मन जर दुःखी असेल, ते जर उदास राहत असेल, तर त्या सर्व साजो सामान आणि ऐश्वर्याला शून्य किंमत.
आतमध्ये स्वस्थ शरीर आणि फाटके कपडे घातलेले आहे, त्याच्या जीवनाला जास्त सार्थकता आहे तुलनेत त्याच्या की ज्याच्याकडे उंची वस्त्र आहे, महागडी वस्तू आहेत, परंतु शरीर त्याचं रोगट आहे. मी गमतीने नेहमी म्हणतो, राजस्थानी स्वीटच्या 100 दुकानांचा मालक आहे, पण त्याला डायबिटीज आहे, एक स्वीटचं घास खाऊ शकत. मित्रांनो, जीवन म्हणजे काय ह्याची व्याख्या सद्गुरू आज करताय. ते म्हणताय भव्य सूर्योदय. अरे सूर्योदय भव्य कधी झाला? हा, आता आम्हाला भव्यच कळत नाही, दिव्य कधी कळायचं? भव्य म्हणजे काय? विशाल, प्रचंड. आम्हाला भव्य सूर्यास्त किंवा सूर्योदय, सनराईज पॉईंट असेल किंवा सनसेट पॉईंट असेल तिथंच वाटतो. रोज भव्य सूर्योदय होत असतो. बघा, एखाद्या माणसाला आयुष्यभर अंधत्व आहे आणि तंत्रज्ञानाचा एवढा विकास झाला की कुणीतरी डोळे दान केले आणि त्याला डोळे बसवण्यात आले आणि वयाच्या 40 नंतर त्याने पहिल्यांदा आता तो ही सृष्टी बघणार आहे आणि अशा वेळेस त्याला जर सूर्योदय बघायला मिळाला, तो त्याच्यासाठी काय भव्य आहे. काळ कोठडीमध्ये अनेक वर्ष ज्याने खितपत पडला होता, त्याने जेव्हा पहिल्यांदा सूर्योदय पाहिला, तो त्याच्यासाठी काय भव्य आहे. म्हणजे मी ती सुरुवात केली होती, जोपर्यंत तुमच्याकडनं काही हिसकावून घेतलं जात नाही तोपर्यंत त्या लहान मुलासारखं तुम्हाला त्याची किंमत कळत नाही. जोपर्यंत उणीव नाही तोपर्यंत जाणीव नाही. हा मूर्खपणा नाही आहे का? हा, जोपर्यंत तुमच्याकडे आहे त्या गोष्टीची तुम्हाला किंमत नाही, पण जी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे तिचं तुम्हाला फार आकर्षण आहे. तुमची क्युरिओसिटी तिकडे फार धावते, जिज्ञासा तिकडे पळत असते. आणि म्हणून सद्गुरू म्हणता, रोज आपल्याला जीवनामध्ये एक भव्य सूर्योदय आणि एक भव्य सूर्यास्त याची भेट मिळते. हो, मला सांगा, तुम्हाला एखाद्याने 1 रुपया भेट दिला तर कसं वाटतं? म्हणजे एखाद्याने तुम्हाला जर 1 रुपया भेट दिला, काय बोलता राव? हां, 1 रुपया? मी एवढा हलकट माणूस आहे? मी भिकारी आहे? अरे भिकाऱ्याला सुद्धा अपमान वाटतो 1 रुपया दिला तर. तो म्हणतो, सर साहेब महागाई वाढली. काय येतं साहेब 1 रुपयाला? काय येतं? लहान मुलांच्या गोळ्या पण येत नाहीत. हां, चॉकलेट सुद्धा 2 रुपयाला द्याल सर. किती दिवस झाले तुम्ही 50 पैसे 4 आणे पाहिलेले नाही? तसा 1 रुपया जेव्हा संगतीमध्ये येतो तेव्हा त्याला काहीतरी किंमत आहे. एकटा आला तर त्याला काही किंमतच नाही. बरं चला ठीक आहे, तुम्हाला 100 रुपये दिले एखाद्याने भेट. हां ठीक आहे, आम्ही विचार करून घ्यायची की नाही, थोडासा विचार कर. पण 10,000 रुपये दिले तर? हो, कशासाठी ठीक आहे, नाही आहे, ऐक नाही. आणि जर 1,00,000 रुपये दिले तर? हां, काहीतरी भेट आहे, विशेष आहे, किंमत आहे आमच्याकडे, व्यवहार आहे. आम्ही भेट सुद्धा कशामध्ये तोलतो? कशामध्ये तोलतो? किमतीमध्ये. आम्हाला शिक्षकांनी गणित शिकवलं ना, त्यातलं बऱ्याचशा गोष्टी आम्ही विसरलो, पण पैशाचा हिशोब काही विसरलो नाही. तो परफेक्ट येतो आम्हाला. बाकी हिशोब नाही, आम्हाला तो जमत नाही, पण पैशाचा नीट नेटका जमतो. खरंय. जेव्हा जमीन वाटायची असते ना, तेव्हा दोन्ही पण भाऊ अचानक गणितामध्ये हुशार होतात. शाळेमध्ये नापास झालेले, गणितामध्ये लास्ट बेंचवर बसणारे अचानक जेव्हा वाटण्या येतात ना, तेव्हा हिशोबामध्ये 1 नंबरचे गणिताचे तज्ज्ञ होतात. हे काय खेळ आहे? किंमत, भेटीची किंमत, बरोबर आहे ना? म्हणजे आम्हाला भेट सुद्धा आम्ही त्याची किंमत करतो. भगवान श्रीकृष्णाचा परममित्र, बालमित्र सुदामा,
काय घेऊन आला होता? हां, पोहे घेऊन आला होता. पोहे, लाह्या घेऊन आला होता. का? कारण त्याची तेवढी सुद्धा देण्याची ऐपत नव्हती. फटके तुटके कपडे, अतिशय दीन परिस्थिती. पण एक लक्षात घ्या, देतोय कुणाला? ज्याने सगळी सृष्टी निर्माण केली तेव्हा देतोय. विचार करा, आपण जर कोणी जर आपल्याला हात केला आणि प्रसाद घ्या असं म्हटलो तर आपण काय प्रश्न विचारतो? कशाच आहे की नाही? तो जर म्हटला आपल्या गणपतीचा आहे, हां ठीक आहे दे. आणि तो जर म्हटला चिंतामणीचा आहे, अरे दे दे दे, आहे की नाही? हां, आणि तो जर म्हटला लालबागच्या राजाचा आहे तर मग पात्रतेचा कण सुद्धा इकडे तिकडे जाऊ देणार नाही. भेट, महत्व किती, किंमत किती. किंमत ही त्या पदार्थामध्ये नाही आहे, त्या वस्तूमध्ये नाही आहे, त्या व्यक्तीमध्ये नाही आहे. किंमत तुमच्या डोक्यात आहे, हे लक्षात ठेवा. किंमत कोण ठरवतं? कुठल्याही गोष्टीची आपलं डोकं ठरवतं. तर तुमचं डोकं ठरवतं म्हटल्यावर कमाल आहे. ते कमालच ठरवणार ना. हां, आता आपल्या डोक्याने आपण कुठपर्यंत आलो हे काय सांगायला पाहिजे का? हॅलो, स्वतःच्या डोक्याला विचारा ना जरा. अरे बाबा, तुझं डोकं चालवत चालवत तू इथपर्यंत आलास. इथं पण बऱ्याच वेळा तू आपट्या खातोस. जेव्हा जेव्हा डोकं चालवतोस तेव्हा धापकन आपटतोस, तोंडावर पडतोस, तरी पण पुन्हा दुसऱ्या दिवशी डोकं चालवतो ना. आणि त्याच डोक्याने आम्ही काय करतो? आम्हाला जे प्राप्त होतं त्याचे काय करतो? किंमत ठरवतो. प्रश्न हा नाही आहे का तुम्ही किंमत ठरवावी की नाही. प्रश्न हा आहे की तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे की नाही. बरोबर आहे? मग अशा आपण त्या विचार केला की जीवनामध्ये श्रेष्ठ गोष्टी काय आहे? पैसा, अडका, संपत्ती, प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी कमवू नये का? जरूर कमवावे. त्या काही निकृष्ट नाही आहे. त्यांनी जीवन तुमचं सुदृढ होतं, समृद्ध होतं. परंतु त्यात अडकणं मूर्खपणाचं आहे. त्याच्यावर आपल्या जीवनाचं मूल्यमापन करणं मूर्खपणाचं आहे. बघा ना, तुम्ही जीवनामध्ये जे जे तुमच्या अनुभवाला येतं, जे जे तुमच्या वाट्याला येतं, त्याचा परिपूर्ण आनंद घ्या. आनंद घ्यायला कोण तुम्हाला अडवतंय? उंची वस्त्रे घाला, चांगली गाडी घ्या, पण त्यात अडकू नका ना. आपण अडकतो मोहात. माझा आहे, माझे माझे म्हणणारे गेले की नाही. आणि म्हणून आपण जीवनामध्ये ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे. भेट आम्हाला जेव्हा मिळते त्याची किंमत आम्ही आमच्या मेंदूने नाही केली पाहिजे. मेंदूमध्ये ती क्षमता नाही. हां, आहे. तुम्हाला कोटीच्या पुढे मोजता येतं का? अब्ज. ठीक आहे ना. अब्जाच्या पुढे काय? पद्म. त्याच्या पुढे महापद्म. त्याच्या पुढे खर्व. त्याच्या पुढे निखर्व. अरे सर, आम्ही तर पहिल्यांदा ऐकतो हे सगळं. थांबा. अरे गिनती सुद्धा आम्हाला लिमिटेड येते. हॅलो, आणि लिमिटेड गिनती येणाऱ्या तुमच्या मेंदूकडे तुम्ही या अनंताची किंमत मोजण्याची जबाबदारी देता. काय किंमत आहे अनंताची? आज जे तुम्हाला आयुष्य मिळालं, सकाळी जाग आली तुम्हाला, तुम्ही जिवंत आहात. आपल्याच परिवारामध्ये काल कोणाला तरी पॅरालिसिसचा अटॅक आला. क्षणामध्ये समोर अंधार निर्माण होतो. आपलं असणारं शरीर, माझे असलेले हात आणि पाय माझं ऐकत नाही. माझी असलेली जबान मी ओरडते, आवाज काढत नाही. ती अवस्था आल्याशिवाय आम्हाला जाणीव होत नाही की आमच्याकडे आजचा दिवस आहे. क्षणात होत्याचं नव्हतं झालं की मग आम्हाला होत्याची आठवण होते. नव्हतं झाल्यावर होतं तेव्हा ते जपलं नाही, तेव्हा त्याचा आदर नाही केला, तेव्हा ते हिशोब केला. यालाच माया म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या मायेतून बाहेर येण्यासाठी सद्गुरू असं म्हणता
हे संपूर्ण जे काही व्यवस्था आहे ना, ही सगळी व्यवस्था तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी आहे. हे सगळं मेकअपचं सामान आहे मित्रा. तुझ्या आतमध्ये जोपर्यंत आरोग्य नाही आहे तोपर्यंत या मेकअपच्या सामानाला काही महत्त्व नाही. तुमच्याकडं मूळ पदार्थ पाहिजे ना. तुमच्याकडं बदाम आहे, काजू आहे, तुमच्याकडं तूप आहे, साखर आहे, उत्कृष्ट दर्जाचा केशर आहे, सर्व काही आहे. फक्त तुमच्याकडं ते सगळं एकत्र करण्यासाठी जो रवा पाहिजे गावाचा तो नाही आहे. रवा जर असेल आणि बाकीचं काहीच नसेल तरी पण मीठ घालून पण होतं. हॅलो, होतो, गाठा होतो ना त्याचा मस्त. तुमच्याकडे बिर्याणी करायची आणि तांदूळच नाही आहे, हां काय कराल? दात काढून टाकाल त्याच्यामध्ये? सांगा ना. ते चायनीज घ्या, ते बनवत आहे प्लास्टिकचे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, नुसतं तांदूळ असेल तर शिजवून तुम्ही खाऊ शकता, पण बिर्याणीचं सामान तुम्ही मसाले एकत्र करून खाऊ शकत नाही. तसं जीवन हे महत्त्वाचं आहे. तर साजो सामान मसाल्यांना बाकीच्या सगळ्या मेकअपला किंमत आहे. आणि म्हणून बाकीचं सगळं सामान जे आहे ते किती जरी महत्त्वाचं असेल ते जीवनापेक्षा महत्त्वाचं असू शकत नाही. आज आम्ही जिवंत आहे त्याच्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही, काहीच नाही. रिश्ते, नाते, पद, पैसा, प्रतिष्ठा, नावलौकिक काही महत्त्वाचं नाही जोपर्यंत तुमच्याकडं जीवन नाही आहे. आणि ते जीवन तुम्हाला दररोज भेट मिळतंय. सकाळी सूर्योदय होतो, एवढा भव्य सूर्योदय होतो. किती जण बघता रे? होतो ना? बघता कधी सूर्याकडे प्रेमाने? अरे सूर्यनारायणा, तुझं दर्शन झालं, किती आनंद झाला. डोळ्यातून पाणी आलं. त्याची आठवण काढली तरी डोळ्यातून पाणी आलं, गळगळा पाणी आलं, डोळे डबडबले. हा भाव तुमच्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही त्याची भव्यता तुम्ही अनुभवू शकत नाही. जसे वेदना जाणावयाला संवेदना पाहिजे तशी भव्यता जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे दिव्यता पाहिजे. आमच्याकडे मानवता सुद्धा नाही, दिव्यता कधी येणार? म्हणून सद्गुरू सांगता, जाणीव निर्माण करा. तुमच्याकडनं हा दिवस काढून घेतला जाईल, त्या अगोदर त्याचा आनंद घ्या. दररोज तुम्हाला भेट मिळते हो, सूर्यास्ताची, सूर्योदयाची भव्य. त्याला दररोज सकाळी त्याचं आभार माना, स्वागत करा. तू उगवला नाहीयेस, माझं जीवन उगवलंयस. तू डोक्यावर आलेला नाहीयेस, तू माझं जीवन डोक्यावर आलेलं आहे. तुझा अस्त होत नाहीये, माझा जीवनाचा अस्त होतो आहे. हे जेव्हा तुम्ही त्याच्याकडून शिकाल ना तेव्हा तो तुमच्यामध्ये प्रचंड बळ निर्माण करेल. सद्गुरू एवढंच तर सांगताय, तुम्हाला रोज एक सूर्योदय आणि एक सूर्यास्त भव्य असा याची भेट आहे आणि जीवन घडतंय तुमचं. ह्याच्यापेक्षा तुम्हाला अजून काय पाहिजे? अरे भिकाऱ्यांनो, किती जरी कमावून किती गोळा केलं ना सामान तर ते सुटणारच आहे. गरीबाची झोपडी पण त्याला सोडायची आहे आणि श्रीमंताला त्याचा महाल पण सोडायचा आहे. पण जगताना तो त्या झोपडीत किती आनंदाने, त्या महालात किती आनंदाने जगला. तुम्ही जा, इथे समोर हायवे आहे. तुम्हाला फार ओढ आहे ना, श्रीमंत होण्याची फार ओढ आहे तुम्हाला सगळ्यांना. पैसा पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, मान सन्मान पाहिजे. रस्त्यावर जा, हायवेवर. थोड्या इथे स्पीड ब्रेकर जवळ गाड्या स्लो चालतात. एखादी लाखो रुपयाची महागडी, करोडो रुपयाची गाडी आली की तिथं क्षणभर थांबा आणि त्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघा. बघा, एक दिवस गाडी पहिल्यांदा आपण मोटरसायकल घेतली आणि एकदम नवी कोरी असली की पहिल्या दिवशी आम्ही काय वाटतो? काय वाटतो? पेढे वाटतो. गाडी घेतली मी, मजा वाटते. किती दिवस हो, किती दिवस? नव्याचे 9 दिवस. नवरी जरी आली तरी नव्याचे 9 दिवस. बंगल्या जरी बांधला तर नव्याचे 9 दिवस. नंतर काय? हे रे माझ्या, अच्छा पाठ आहे तुमचं. हा, आजचा दिवस कसा गेला? जसा आला तसा गेला. म्हणजे दिवस जर जसा आला तसा गेला तो दिवस नाही वाया गेला, तुझं जीवन वाया गेलं त्या दिवसाचं.
डिलीट झालं, डिलीट. आलं लक्षामध्ये. समजा तुम्ही रेकॉर्डिंग चालू नाही केलं, एखादं रेकॉर्डिंग चालू केलं, व्हिडिओ असेल किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग चालू केलं आणि तुम्ही काहीच नाही बोलले, त्या शूटिंगच्या समोर तुम्ही काहीच नाही उभे राहिले किंवा काहीच नाही धरलं, तर शूटिंग बंद होणार आहे, रेकॉर्डिंग बंद होणार आहे. मग ते ब्लँक चालू राहणार आहे. असं तुमचं जीवन आहे. जीवन ब्लँक आहे. म्हणजे जीवन आमच्या आतमध्ये कोरच्या कोर आहे आणि रंगरंगोटी आम्ही कुठे करतोय? बाहेर करतोय. एखाद्याने मास्क घालावा आणि तो मास्क आम्ही सजवत बसावं, नंतर कळावं रे हात मास्क होता. 3 तास मेकअप केली, सगळं वाया गेला. कळतं का तुम्हाला? त्याचं असं आमचं जीवन वाया जायला नको. आणि म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. पुढच्या क्षणाला जरी मृत्यू आला ना तरी त्याला पण वाटलं पाहिजे, अरे याला कसं न्यावं, हे तर एवढा आनंदात आहे, मला तर दुःखी पाहिजे. मृत्यू नेहमी बघा आनंदी माणसाला नेत नाही. तो कोणाला नेतो? दुःखाळी त्यांना घेऊन जातो. जे रोगट आहे त्यांना घेऊन जातो, जो कमजोर आहे त्यांना घेऊन जातो. लोक म्हणतात अरे हे राजकारणी लोक एवढा भ्रष्टाचार करता, एवढे हे करता ते करता, म्हणजे म्हणत का नाही, ते सगळं चुकीचं करता, पण ते स्वतः आनंदी राहतं हे लक्षात ठेव. ते स्वतःला कधीच दुखवत नाही, ते साऱ्या जगाला दुखवता. ठीक आहे, ते फसवत आहे स्वतःला, मान्य आहे, पण दृष्टीआड सृष्टीआड. निसर्गाला हे पण मान्य. निसर्ग एकच म्हणतो आनंदी राहा, आणि ते 100% पाळता. तुम लढो हम कपडे संभालते. कार्यकर्त्यांना काय म्हणता? तुम लढे हो हम कपडे संभालते, उधर कुछ गडबडी हुई इधर ही भाग जाते. असं आहे की नाही? हा पक्ष नाही तर तू नहीं तो कोई और सही, कोई और नहीं तो कोई और सही, कोई और नहीं तो गैर सही. असं आहे त्यांचं जीवन. ते स्वतःचं आनंद, स्वतःची सुरक्षा ह्याच्या पलीकडे कशाचाच विचार करत नाही. आणि ते रोजचा जीवस आहे तेवढाच विचार करता. राजकारणी कधी उद्याचा विचार करत नाही. बघा तुम्ही त्यांच्याकडे बघा, राजकारणी लोक कायम पुढे का राहतात? त्यांची नीतिमत्ता कधीच साफ नसते. दुसऱ्यांच्या बद्दल पण स्वतःबद्दल फार साफ असते. हो बघा तुम्ही, त्यांच्या पुढच्या पिढ्या बरबाद जायला असतात, तो विषय सोडा, परंतु ते स्वतः मात्र जीवनाचा आनंद घेऊन जात. मागच्या जन्मी कमवलेलं सगळ्याच्या सगळं पुण्य या जन्मी खर्च करून कंगाल होऊन जात. हे तेवढंच खरं आहे. अपवाद राजकारणामध्ये बी साधू संत जन्माला येतात, अपवाद असतात ते. तसं मित्रांनो, तुम्ही काहीतरी त्यांच्याकडनं चांगला गुण घ्या. चांगला गुण काय आहे? की ते रोज जगतात. ते काळ काय झालं बघा. तुम्ही कधी स्टेटमेंट जर आले, तुम्ही का बघा, तुम्ही न्यूज चॅनल्स ओपन करा, काल काय घडलं याच्याविषयी ते कधीच बोलत नाही. उद्या काय होणार आहे याच्याविषयीही बोलत नाही. त्यांना विचारलं की तुमचा मुख्यमंत्री कोण आहे, ते म्हणतात वेळ आली का ठरवू. ते त्यांचं कधीच कशाशीच काहीच कनेक्शन नसतं. आया तो वेलकम नाही तो भीडकम. समजतं तुम्हाला? आपण म्हणतो ना यांचं काय खरंय, अरे त्यांचंच खरंय, तुमचं चूक आहे. सामान्य जनता काय म्हणते, यांचं काय खरंय, आणि मतदान त्यांनाच करता. हे खरंय खोटं आहे? का बरं? कारण त्यांना माहिती हे अज्ञानी बाळक आहे. तुम्ही किती ओरडले तरी तिथे त्या लिस्टमध्ये आमच्यापैकीच कोण असतरी नाव राहणार, तुमचं कोणाचं नाही राहणार. बटन दाबायचं म्हणल्यावर तुम्ही किती नाटो आणलं तरी तुम्हाला पण वाटतं आपलं मत वाया जायला नको, मग तुम्ही देताच कोणाला तरी. कळलं? ही सायकोलॉजी सगळ्यांना माहिती आहे. हे सगळे भांडतील आणि संध्याकाळी एकत्र बसून जेवण करतील आणि गप्पा मारतील. मग आज तुझे किती कार्यकर्ते जेलमध्ये टाकले, अरे सोडून दिलं त्याने 8 दिवसानंतर, हा सोडतो रे बाबा. हे असं आहे, सगळं नाटक आहे. हे त्यांना माहिती आहे आपण लीला करू राहिलो. लक्षामध्ये ते डमी का होईना पण देवांचेच प्रतिनिधी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून तर ते
स्वर्गात कुठे? हे सगळ्या राजकारणी लोकांच्या मंत्री संत्र्यांमध्ये हे स्वर्ग आहे त्यांचा. बघा त्यांच्या चेहऱ्यावर तेज पाहतो मी नेहमी. का बरं त्यांच्या चेहऱ्यावर तेज का असतं? तुम्ही कधी विचार करत नाही का? अरे एवढे भ्रष्टाचारी, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खोटं बोलणारे, कधी यांचा थांग पत्ता नाही, यांचं काहीच खरं नसतं, हे त्यांनाही माहिती आहे ना, आपल्याला माहिती आहे, तरी पण यांना कसलीच तमा नसते. का बरं? कारण ते कशाचाही विचार करत नाही. ते फक्त एकच विचार करतात, माझं ते खरं, आणि ते खरंच करत राहतात पुढे. आणि ते आजमध्ये जगतात. ते उद्याचाही विचार करत नाही आणि कालचा विचार करत नाही. आज आपला आहे तो आपला, हे जगा. ते आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतात. पुढच्या पंचवार्षिकला येईल याची गॅरंटी, ही शेवटची पंचवार्षिक समजून तो जे काही करता येईल ते करून घेतो. म्हणजे समजून घ्या तुम्ही. कळलं तुम्हाला? हा गुण त्यांचा घेण्यासारखा आहे. त्यांना नाव ठेवण्यापेक्षा ही प्रकृती त्यांना का नावाजते हे आम्ही शोधलं पाहिजे. ह्या लक्षामध्ये. आणि त्यांच्या इतकं बिनलाज कोणी नसतं. लाज नावाचा प्रकार त्यांनी असा गुंडाळून ठेवलेला असतो. ती जीवनाची खरी पद्धत आहे जगण्याची. लक्षामध्ये. त्यांना माहिती हे सगळं थोतांड आहे. आपली किती जरी बदनामी झाली तरी हार घेऊन परत हेच येणार आहे आपल्या पुढे. हे फक्त मागे पुढे बोलतात, तोंडावर बोलण्याची यांच्यात हिम्मत नाही. म्हणून तर सामान्य आहोत ना आपण. असामान्य जीवन काय? वर्तमान काळात जगा. आणि आज जो आताचा क्षण आहे तो क्षण परिपूर्ण जगा. आणि मी असं नाही म्हणत तुम्ही राजकारण्यांचा आदर्श घ्या, पण त्यांचा हा गुण तुम्ही घ्या, वर्तमान काळात जगण्याचा आणि स्वतःला न दुखवण्याचा. स्वतःला ते राजेच समजतात. आणि म्हणून आम्ही जिवंत आहोत, आमचं जीवन घडतंय, अजून आम्हाला काही नको. रोज आम्हाला मिळणारं जे जीवन आहे त्याचं आम्ही स्वागत करू आणि ते आनंदाने जगू. क्षणोक्षणी आम्ही त्याचा आभार मानू. हे जेव्हा वृत्ती आमच्यामध्ये निर्माण होईल आणि आम्ही वर्तमान काळात जगायला लागू, आणि या बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा माझा आनंद महत्त्वाचा आहे. आणि मी आता वर्तमान काळात जे काही करतो आहोत, जिथे कुठे आहोत, जसे आहोत, त्याच्यामध्ये मी प्रचंड आनंद घेतोय, जिवंत राहतोय. सकाळी उठण्या माझ्या जी दिवसाची जी सुरुवात आहे ती या ब्रह्मांडाचा जो ऊर्जेचा स्रोत आहे आमच्या पृथ्वीचा, त्या सूर्यनारायणाचं दर्शन मी घेईल. आणि तो या पृथ्वी तलावर सर्वांना जीवन देण्यासाठी येतो माझ्यासहित. मी त्याच्या स्वागतासाठी हजर असेल. एवढं जरी तुम्ही करू शकलात तरी मला वाटतं हा फार मोठा बदल आहे. आणि संध्याकाळी जेव्हा तो मावळेल, अस्ताला जाईल, तेव्हा पुन्हा एकदा त्याचं दर्शन घ्या. दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला आठवेल तेव्हा त्याच्याकडे बघा. जिथे कुठे असाल तुम्ही त्याच्याकडे बघायला गेला पाहिजे असं काही. तो सर्व इथं प्रकाश आहे ना, हा त्याचाच आहे. सर्वत्र प्रकाश त्याचाच आहे. ते प्रकाश म्हणजे त्याचा अंश आहे. त्या प्रकाशाचे आभार माना. असं तुम्ही जर करू शकलात तर मला वाटतं तुमचं जीवनाचं सार्थकता सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.